सर्वांना नमबुद्ध आणि जय भीम। आज या ठिकाणी वाराणसी पासून, ज्याला वाराणसीलाच काशी किंवा बनारस म्हणतात, या वाराणसी पासूनच 10 किलोमीटर अंतरावर असलेले हे सारनाथ, ज्याला इसी प्रतन मृगदायवन म्हणायचे, याच ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध उर्वेला बोधगयावरून याच ठिकाणी पहिल्यांदा सारनाथच्या इसी प्रतन मृगदायवन मध्ये आले होते आणि या ठिकाणी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला होता। याच ठिकाणी याच सारनाथला भगवंतानी पहिला वर्षावासाला सुरुवात केली होती। याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती सुद्धा केलेली होती आणि याच ठिकाणी हा आपल्याला, आपण ज्या परिसरामध्ये आलेला आहोत, हा धम्मेक स्तूप आणि धम्मराजिका स्तूप जो सम्राट अशोकाने निर्माण केलेला होता, त्या ठिकाणी आपण आलेला आहोत। या ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकाचे 3 पिल्लर दिसत आहे। या ठिकाणी सम्राट अशोक यांनी जो स्तंभ लाल बलुआ पत्थर मध्ये जो स्तंभ निर्माण केलेला आहे, या स्तंभामध्ये सगळ्यांनी ऐका, हे जे स्तंभ आहे सम्राट अशोकांनी निर्माण केलेला आहे। या स्तंभावर धम्म लिपी पाली लिपीमध्ये जो आदेश आहे सम्राट अशोकांनी, खास करून भिक्खूला आणि भिक्खुनीला एक आदेश दिलेला आहे सम्राट अशोकांनी। या ठिकाणी पाली धम्म लिपीमध्ये सम्राट अशोकांनी भिक्खू आणि भिक्खुनीला हा आदेश दिला, जो कोणी भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या भिक्खूला संघामधून, त्याला पांढरे वस्त्र परिधान करून त्याला संघामधून, भिक्खू संघामधून हकालपट्टी करावी, असा संदेश सम्राट अशोकांनी या ठिकाणी लिहिलेला आहे पाली धम्म लिपीमध्ये। या ठिकाणी जे 3 स्तंभ तुम्हाला दिसत आहे, हा लाल बलुआ पत्थर स्तंभ, याच ठिकाणी या स्तंभावर जे आपल्या भारताचं राष्ट्रीय प्रतीक आहे, तुम्ही 4 तोंडाची सिंह मुद्रा पाहिलेली आहे, या स्तंभावर ते कोरलेली होती। या ठिकाणी जे 3 स्तंभ दिसतात तुम्हाला, एक स्तंभ म्हणजे या ठिकाणी 3 कालखंडातील स्तंभ आहे। एक सम्राट अशोकाचा स्तंभ आहे, दुसरा स्तंभ आहे जी कुमार देवी, तुम्ही सम्राट जयचंद्र नाव ऐकलं असेल, गद्दार जयचंद्र, सम्राट गद्दार, तो गद्दार जयचंद्र नव्हता, गद्दार जयचंद्र नव्हता, तो सम्राट जयचंद्र बौद्ध राजा होता। आणि तो बौद्ध राजा तुम्हाला माहित आहे, गोविंदचंद्र, बोलू नका, गोविंदचंद्र गहडवाल वंशी, गहडवाल वंशी गोविंदचंद्र हे 12व्या शताब्दीमध्ये वाराणसीला त्यांची सत्ता होती। गोविंदचंद्राचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे विजयचंद्र राजा आणि विजयचंद्राचा जो मुलगा आहे तो म्हणजे सम्राट जयचंद्र। सम्राट जयचंद्र हा गद्दार नव्हता, सम्राट जयचंद्र हा बुद्धिस्ट राजा होता। त्याला जगन मित्रानंद हे सम्राट जयचंद्राचे जे धम्मदीक्षा गुरु आहे, ते जगन मित्रानंद नावाचे भिक्खू आहे, त्यांची सत्ता वाराणसीला होती, बनारसला होती। तर त्याची जी महाराणी होती, सम्राट जयचंद्र यांची जी दादी होती, महाराणी कुमारदेवी गहडवाल, लक्षात घ्या, महाराणी कुमारदेवी गहडवाल ही सम्राट जयचंद्राची जी दादी होती, ही महाराणी कुमारदेवी गहडवाल, तिचं जे माहेर होतं ते बोधगया होतं, तिला सारनाथला दिला होता। इथेच महाराणी कुमारदेवी गहडवाल राणीनं 9 मजल्याचं धम्मचक्रजीन महाविहार, धम्मचक्रजीन महाविहार हे 9 मजल्याचं बुद्ध विहार इथेच कुमारदेवी महाराणीनं बांधलेलं होतं। ती सम्राट जयचंद्राची दादी होती, तर तिचाही शिलालेख याच्यावर कोरलेला आहे। केवळ सम्राट अशोकाचाच नाही, सम्राट अशोकाच्या स्तंभावरच तिनं तो शिलालेख कोरलेला आहे। याच्यावर स्कंदगुप्त नावाचा जो गुप्त बौद्ध राजा आहे त्याचा स्तंभ याच्यावर कोरलेला आहे। तर हे पिल्लर, याच्यावर जे राष्ट्रीय मुद्रा दिसते सिंह मुद्रा, ते इथेच जमिनीमध्ये उत्खननामध्ये म्हणजे फ्रेडरिक ऑर्टेल यांनी 1905 मध्ये त्याचं उत्खनन केलं आणि ते राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपल्या भारताचं प्रतीक आहे। त्याच्यावर 32 तिल्ल्याचं भगवान बुद्धांचं 32 लक्षाचं चक्र सुद्धा आपल्याला दिसतं। ठीक आहे, आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत हे अत्यंत महत्वाचं सारनाथ ठिकाण, याच ठिकाणी भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती केलेली आहे। सारनाथ, याचं नाव सारनाथ कशावरून पडलंय? कारण तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला सार इथेच दिलेला होता, म्हणून याचं नाव सारनाथ आहे। ठीक आहे, आणि इथेच धम्मचक्र प्रवर्तनाला सुरुवात झालेली होती। तर हेच ठिकाण, पवित्र पावित्र ठिकाण, या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिंगम यांच्या नेतृत्वामध्ये याचं उत्खनन झालेलं होतं। देवमित्र अनागारिक धम्मपाल श्रीलंकेचे 1891 मध्ये बाबासाहेबांचाही जन्म झाला आणि 1891 मध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल यांनी इथं भेट दिलेली आहे। आणि देवमित्र अनागारिक धम्मपालनी जे ज्यांची जी सुरुवात केली आहे धम्म यात्रेची, ती इथूनच केलेली आहे। पहिल्यांदा ते सारनाथला आले, नंतर ते बोधगयाला आले। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भेट दिली आहे। योगायोगाची गोष्ट म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन इथेच केलं, भिक्खू संघही निर्माण केला, म्हणजे तथागत भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथलाच झालं। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणामध्ये सांगितलं की दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी कुटुंबासहित बुद्धविहारात गेलंच पाहिजे। तर हे इथला महत्वाचा उपदेश। असं गीत घेत जायचं, जेव्हा मी बोलीन तेव्हा
हे सुद्धा धम्मचक्र, जे महाराणी कुमार देवी, वाराणसीची महाराणी, सम्राट जयचंदाची दादी महाराणी कुमार देवी गहडवाल वंशीय, जिनं 9 मजल्याचं धम्मचक्र जिन महाविहार निर्माण केलं होतं, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी काही गुप्त काळातील छाप सुद्धा दिसते. हे आपल्याला चैत्य गवाक्ष दिसतो. आणि सगळं हे छोटे छोटे आपल्याला मनोती स्तूप, ओटीव स्तूप सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. हे छोटे छोटे ओटीव स्तूप म्हणतात त्याला बौद्ध धम्मामध्ये, जे बौद्ध भिक्खू आणि अरहंत भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर, अस्थिंवर हे निर्माण केलं जातं. त्याला ओटीव स्तूप म्हणतात. छोट्या छोट्या भिक्खूंच्या अस्थि याच्यामध्ये असतं, आपल्याला ते दिसत आहे. हे धम्मराजिका महास्तूप आहे. महान सम्राट अशोकाने 84,000 जे महास्तूप निर्माण केले होते. महान सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूपाची निर्मिती केली होती, त्यापैकीच्या 84,000 महास्तूपापैकीचा एक स्तूपाची संरचना तुम्हाला दिसते. याला धम्मराजिका महास्तूप म्हणतात. हा महास्तूपा, या धम्मराजिका महास्तूपांचे हे त्या काळामध्ये खूप जंगल होतं. इथल्या वाराणसीच्या घाटातल्या अनेक ब्राह्मणवादी लोकांनी इथल्या संपूर्ण विटा काढून नेलेल्या आहे. खूप साऱ्या विटाचं संरक्षण होतं. या सगळ्या विटा तुम्हाला वाराणसीच्या घाटावर जे ब्राह्मणांचे तुम्हाला अड्डे दिसते, तिथे जे मंदिरं बांधलेले आहेत त्यानं, हे सगळ्या इथल्या विटा काढू नेलेल्या. ह्या सगळ्या विटा, हा कितीतरी 200 फुटाच्या वर हा महास्तूप होता. याला धम्मराजिका स्तूप म्हणतात. सम्राट अशोकांनी निर्माण केलेला आहे. त्यावेळी ते जंगल असल्यामुळे इथे अनेक जे भगवान बुद्धांच्या महत्वपूर्ण मूर्त्या असेल, विटा असेल, स्ट्रक्चर असेल, सर्व ब्राह्मणवाद्यांनी इथून ते घेऊन पळालेले आहे. आणि ते सगळे बनारसच्या घाटावर ते जेवढे काही ब्राह्मणांचे मंदिर आहे, हे सगळे इथल्याच विटाचे स्ट्रक्चरचे नेलेले आहे. तर या ठिकाणी गुप्त, पाल आणि कुशाण आणि मौर्य काळातील सर्व संरचना आपल्याला दिसेल. एकाच राजांच्या कालखंडामध्ये नाही, अनेक बुद्धिस्ट राजांच्या कालखंडामध्ये. तर हे धम्मराजिका महास्तूप आहे, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आज या ठिकाणी सारनाथ हे प्राचीन बौद्ध स्थळ आणि 4 धम्म सहलीपैकी, 4 धम्म यात्रांपैकी अत्यंत महत्वाचं, जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं होतं 5 परिव्राजक भिक्खूंना सोबत घेऊन. या ठिकाणी हे सारनाथचा जो परिसर आहे, धम्मिक स्तूपा आणि धम्मराजिका महास्तूपाच्या परिसरातील ही सुंदर नक्षीकाम केलेली शिल्पकला आपल्याला या ठिकाणी दिसेल. जी गहडवाल वंशी महाराणी कुमार देवीच्या कालखंडामध्ये तिने जे 9 मजल्याचं धम्मचक्र जीन महाविहार निर्माण केलं होतं, 9 मजल्याचं, त्या 9 मजल्याच्या धम्मचक्र जीन महाविहाराचे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसतात. हे स्ट्रक्चर बघा, या स्ट्रक्चराची विशेषता बघा. हे जे स्ट्रक्चर आहे, आपल्याला माहित आहे कोरोना महामारीमध्ये जेव्हा राम मंदिर बांधकाम सुरू झालं होतं, राम मंदिराच्या बांधकामामध्ये अशी शिल्पकला प्राप्त झालेली होती. ज्याप्रमाणे सारनाथला गुप्त काळातील हे तुम्हाला शिल्पकला दिसते, कमल की फूलों वाली जो नक्काशी दिखती है, ऐसे ही फूलों वाली नक्काशी जब अयोध्या राम मंदिर का जब उत्खनन चल रहा था, तो ऐसा ही फूलों की नक्काशी वहां मिली थी. तो ये गुप्त काल की ये सुंदर नक्काशी है. ये जो पूरी जो शिल्पकला है, ये गुप्त काल की शिल्पकला है. जैसे हम वाराणसी या सारनाथ या बनारस कहते हैं कि जैसे कि बनारसी शालू या बनारसी साड़ी जो फेमस है पूरे भारत में, तो बनारसी साड़ी और बनारसी शालू इसलिए फेमस है क्योंकि यहाँ की ही नक्काशी साड़ियों के ऊपर ली हुई है, इसलिए बनारसी शालू या बनारसी साड़ी फेमस है पूरे भारत में. तो इधर की फूलों की नक्काशी, जो सारनाथ के जो बुद्ध विहार की जो नक्काशी दिखते है आपको साड़ी में भी, पूरे साड़ी में भी जो नक्काशी आपको दिखेगी, तो इधर ये मनोती स्तूप है, इसको मनोती स्तूप कहा जाता है. ये सब बुद्ध विहार के स्ट्रक्चर है. ऐसे स्ट्रक्चर अयोध्या राम मंदिर में भी उत्खनन से प्राप्त हुए थे. ऐसे ही स्ट्रक्चर अयोध्या राम मंदिर में भी मिले थे. तो ये भी प्राचीन बौद्ध विहार के अवशेष है सारनाथ में स्थित. ठीक है.
भीम हेच ते ठिकाण आहे जी 12व्या शताब्दीमधली वाराणसीची महाराणी कुमारदेवी गहडवाल वंशी जिने 9 मंजिला धम्मचक्रजीन महाविहार 9 मंजिला ते पण निर्माण केलं होतं. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला मागे दिसत आहे. तर हे भव्य दिव्य बुद्ध विहाराचं स्ट्रक्चर याला मूलगंधकुटी महाविहार म्हणतात. मूलगंधकुटी विहार हे तुम्हाला 3 ठिकाणी दिसते. एक संकिशाला, एक श्रावस्तीला आणि एक सारनाथला दिसतात. मूलगंधकुटी म्हणजे काय, तर जिथे भगवान बुद्ध मूळ पुरुष, मूळ तथागत भगवान बुद्ध ज्या ठिकाणी राहायचे त्याला मूलगंधकुटी विहार म्हणतात. तर हे मूलगंधकुटी विहाराची संरचना आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि दुसरी गोष्ट, याच ठिकाणी महाराणी कुमारदेवी गहडवाल वंशी तिने बांधलेलं हे 9 मजल्याचं धम्मचक्रजीन महाविहार आहे. हे सगळे स्ट्रक्चर मौर्य काळ, कुशाण काळ, गुप्त काळ, पाल काळ आणि गहडवांशी कालखंडामध्ये या सर्व सारनाथच्या बुद्ध विहारांचं, मनोती स्तूपांचं, ओटीव स्तूपांचं आणि या स्तूपांचं निर्माण झालेलं आहे. अनेक कालखंडामध्ये याचा विकास झालेला आहे. या ठिकाणी लाल बलुआ पत्थर मधील जी दगडाची संरचना दिसते, ही सगळी दगडाची संरचना गुप्त आणि पाल काळातील आपल्याला दिसतात. या सुंदर विटा सुद्धा मौर्य काळातील ह्या विटा आपल्याला दिसत आहे. हे सगळे दगडी स्ट्रक्चर लाल बलुआ पत्थर आणि चुनार पत्थर मध्ये आपल्याला दिसतात. या ठिकाणी छोटे छोटे ओटीव स्तूप, ठीक आहे, ओटीव स्तूप सुद्धा आपल्याला दिसत आहे. जे बौद्ध तथागत बुद्ध या अरहंत भंतेजींच्या शारीरिक धातूवर अस्थिंवर हे महास्तूप, ओटीव स्तूप आपल्याला छोटे छोटे ओटीव स्तूप मोठ्या प्रमाणात या सारनाथला दिसतात. इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे ओटीव स्तूप दिसतात. हे पंचायतन जे मंदिर म्हणून याला म्हटलं जातं, पंचायतन. तर या ठिकाणी हे पंचायतन याकरिता हे तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 हे पंचायतन मंदिर हे गुप्त काळातील छाप आपल्याला सुंदर दिसतात. आणि बघा या ठिकाणी विटाच असून विटावर किती सुंदर कोरीव आणि बारीक फुलांची नकाशी काढलेली आहे. या मातीच्या विटा, परंतु या विटावर जी बारीक नकाशी केलेली आहे गुप्त काळामध्ये आपण पाहू शकता. याला पंचायतन म्हणतात. पंचायतन म्हणजे याच ठिकाणी 5 भिक्खूंना तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला होता. 5 भिक्खूंना सोबत घेऊन भगवान बुद्धांनी या ठिकाणी उपदेश केला होता, म्हणून याला पंचायतन म्हणतात. पंचायत हा जो शब्द आहे या पंचायतन मधूनच निर्माण झालेला आहे. तर फुलाची खूप सुंदर नकाशी, विटांवर इतकं सुंदर कोरीव काम हे गुप्त काळामध्ये झालेलं आहे. खाली आपण पाहू शकता विटांवर इतकं सुंदर बारीक काम आपण आजही पाहू शकत नाही. इतकं सुंदर त्या कालखंडामध्ये बौद्ध भिक्खूंनी आणि बौद्ध राजांनी निर्माण केलंय. खूप सुंदर फुलांची नकाशी या विटांमध्ये कोरीव काम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. तर ओटीव स्तूप, मनोती स्तूप आपल्याला विटाच्या संरचनेमध्ये दिसत आहे. खूप सुंदर. आपण पुढे जात आहोत, धम्मिक स्तूपाकडे जात आहोत, जो अत्यंत महत्वाचा धम्मिक स्तूप आहे. इथे सुद्धा हे गुप्त काळातील आपल्याला एक शिल्पकला, बुद्ध विहाराचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत आहे. इथे तुम्हाला ओटीव स्तूप दिसत आहे, ज्याला मनोती स्तूप म्हणतात. ओटीव स्तूप आणि भगवान बुद्धांच्या ध्यानी बुद्ध मूर्त्या आणि ओटीव स्तूप, ध्यानी बुद्ध मूर्त्या आणि ओटीव स्तूप ध्यानी बुद्ध मूर्त्या आणि ओटीव स्तूप दिसत आहे. आणि या ठिकाणी मनोती चैत्य गवाक्ष आपल्याला दिसत आहे. गुप्त काळातील छाप असलेल्या सुंदर नकाशीदार हे आपल्याला शिल्प अवशेष या ठिकाणी दिसत आहे. हे सर्व सुद्धा ओटीव स्तूप आपण पाहू शकता. हे ओटीव स्तूपाची संरचना आपण पाहू शकता. सुंदर असे ओटीव स्तूप या ठिकाणी आहे. काही अष्टकोनीय स्तूप आहे, काही ओटीव स्तूप आपल्याला दिसत आहे. खूप मोठी संरचना सारनाथ या ठिकाणी आपण आहे. सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या नेतृत्वामध्ये इथे उत्खनन झालेलं होतं आणि फ्रेडरिक ऑर्टेल यांनी 1905 मध्ये इथेच ते धम्मसिंह मुद्रा, चतुर्मुखी सिंह मुद्राचं उत्खनन इथे सुद्धा प्राप्त झालेलं होतं. या ठिकाणी तुम्हाला काही ओटीव स्तूप दिसतात विटांच्या संरचनेमध्ये, ज्याला मनोती स्तूप आणि ओटीव स्तूप म्हणतात. हे मनोती स्तूप आणि ओटीव स्तूप आपल्याला दिसत आहे.
गुप्त काळ आणि पाल काळामध्ये हे आपलं ओटीव स्तूप, ज्याला मनोती स्तूप म्हणतात, आणि काही लोक याचा प्रचार करतात की हे शिवलिंग आहे, तर हे ओटीव स्तूप म्हणतात. बौद्ध संरचनेमध्ये भगवान बुद्ध आणि अरहंत भिक्खूंचे जे शारीरिक धातू आहे त्याच्यामध्ये हे असतात, त्याला ओटीव स्तूप किंवा मनोती स्तूप म्हणतात. याच ओटीव स्तूप आणि मनोती स्तूपांचं नंतर शिवलिंगामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. स्तूपांचे एकूण 4 प्रकार असतात. चैत्य स्तूप असतात, पारिभौगिक स्तूप असतात आणि ते उद्देशिका स्तूप असतात. हे 4थ्या क्रमांकाचा स्तूप असतो बौद्ध धर्मामध्ये मनोती स्तूप, ज्याला ओटीव स्तूप म्हणतात. तुम्हाला कारले भाजे बेडसेच्या बुद्ध लेण्यामध्ये सुद्धा असे गोल गोल स्तूप दिसत असतात दगडाच्या बांधकामामध्ये. आणि हे तुम्हाला ओटीव स्तूपाच्या वरती हे पिल्लर दिसत आहे, कमान दिसत आहे, स्तंभ दिसत आहे आणि काही काही ठिकाणी या ठिकाणी भूमिस्पर्श मुद्रा, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आपल्याला दिसत आहे. हे सगळं हे स्ट्रक्चर तुम्हाला पशुपतीनाथ मंदिर नेपाळमध्ये सुद्धा दिसेल. तर याच्यावरून शिवलिंगाची संकल्पना ब्राह्मणवाद्यांनी पुढे आणलेली आहे. यालाच हेच महाबोधी महाविहारामध्ये याच प्रकारचं हे जे मनोती स्तूप होतं यालाच त्यांनी शिवलिंग बसून म्हणून तिथं स्थापित केलेलं आहे. तर हे ओटीव स्तूप आपल्याला दिसतात. हे गुप्त काळातील सर्व ओटीव स्तूपांच्या संरचना आहे. या दगडी स्तूपांच्या आहे आणि ह्या विटांमध्ये स्तूप आहे. हे फक्त बौद्ध भिक्खूंच्या, अरहंत भिक्खूंचे शारीरिक धातू म्हणून एक प्रतिकात्मक एक स्तूप आहे. ठीक आहे, चला. येथील धम्मेक स्तूप आहे. या धम्मेक स्तूपांचं जे निर्माण आहे ते मौर्य काळातील सम्राट अशोकांनी याचं निर्माण केलं होतं. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाने भिक्खू संघाची निर्मिती केली. आपल्या प्रथम वर्षावासाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आणि लखन सुत्ताचा उपदेश तथागत भगवान बुद्धांनी याच ठिकाणी केलेला होता. तर हे सारनाथ हे असं अत्यंत महत्वाचं हे ठिकाण या परिसरामध्ये. सगळ्यांनी हात जोडून चला, तिकडे तुम्ही पुढे व्हा. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि,
संघं शरणं संघं शरणं गच्छ बुद्धं शरणं संघं शरणं संघं शरणं गच्छामि धम्मं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं
गच्छामि संघं गच्छा ठीक आहे, झाले 5 प्रदक्षिणा आपल्या. चला ठीक आहे, झालाय. ठीक आहे आता झालं. सगळ्यांनी टोप काढा, बसा, वंदनेसाठी बसायचं आहे. शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमच्छपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि बुद्ध धम्म च संघ सुगत तनुभवा दातवो धातु गभ्ये लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभे बुधस्य बिम्बे सकल दश दिशे केसलोमादि धातु वन्दे सभेऽपि बुद्धं दश बलतनुजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा बुद्ध रूपं सकलं सदा बुद्धरप्पं सकलं सदा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आता इथल्या संपूर्ण परिसरातली मी माहिती 2 ते 3 मिनिटांमध्ये देतो, ते आपण लक्षात घ्यायची आहे. आपल्याला एक सवय पडलेली आहे बौद्ध लोकांना. कोणत्या? आपण अजंठा, वेरूळ, कारले, भाजे कोणत्याही बौद्ध स्थळाला, बौद्धगया असेल, सारनाथ असेल, कोणतेही स्थळ असेल, तर आपल्या लोकांना एक सवय पडलेली आहे. आपण स्थळांच्या ठिकाणी गेलो का डायरेक्ट आपण मोबाईल काढतो आणि फोटो घेत असतो. लक्षात घ्या, ही सवय खूप चुकीची आहे. आपण धार्मिक स्थळाला आलो, आपण गोवा, काही दार्जिलिंग, काश्मीर वगैरे, कुलू मनालीला फिरायला नाही आलो. आपण आपल्या मुलांना, अनेक तरुण पिढींना आणि अनेक लोकांना आपण घेऊन येतो. आज जे तुम्हाला या ठिकाणी, याला म्हणते धार्मिकता. आपण कोणत्याही बौद्ध स्थळाला भेट द्या, पण कमीत कमी तुम्हाला वंदना नाही घ्यायची असेल तर कमीत कमी तुम्ही तिथं 3 वेळा वंदन केलं पाहिजे. हा बौद्ध धम्माचा संस्कार आहे. बौद्ध राष्ट्रातील लोक तुम्हाला इकडे तिकडे दिसणार नाही, ते फोटो काढताना ते शूटिंग करतील आणि इथली संपूर्ण हिस्ट्री माहिती करून घेतील. तुम्ही कितीही स्थळं पाहिले, त्या स्थळ आपल्याला पाहण्याला काही महत्व नाही. म्हणून आपल्यामध्ये ते धार्मिकता असली पाहिजे. इथं आल्याच्या नंतर आपण कमीत कमी पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. आणि मला म्हणून हेच सांगायचं आहे की इथं आल्याच्या नंतर तुम्ही, आपण याला चैत्य म्हणतात ना, याला काय म्हणतात?
चैत्य स्तूप आहे. तर चैत्य स्तूपांची चैत्य पूजा आहे. आपण जे शारीरिक धातू म्हटलेला आहे, तर भगवान गौतम बुद्ध आणि जे अरहंत भिक्खू राहायचे त्याचे जे शारीरिक धातू आहे, ज्याला रॅलिक्स म्हणतात, अस्थि म्हणतात, जे आपण ज्याला रक्षा म्हणतो, तर त्या रक्षेंचं याच्यामध्ये संरक्षण केलेलं असतं. म्हणून त्याला आपण वंदन करणं म्हणजे कमीपणा नाही. आणि याच ठिकाणी ज्या 5 प्रदक्षिणा आपण घेतलेल्या आहेत, त्या 5 प्रदक्षिणा हिंदूच्या ब्राह्मणांच्या नाही, त्या बौद्धांच्या आहे. आपलं त्यानं चोरलेलं आहे, म्हणून आपल्याला वाटतं का तिथे त्याचं काहीच नाही. इथं या भारतामध्ये सगळं बुद्धाचंच आहे. बरोबर आहे का नाही? हे जे बौद्ध स्तूपांना आदर प्रकट करणं म्हणजे त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा नाही आणि आपण काही नवस्मार मागत नाही. अनेक लोकांना वाटेल ते वड्याला फेरा मारते, पिंपळाला फेरा मारते. या फेरा मारणं म्हणजे त्या झाडाविषयी आदर प्रकट करण्याचा संस्कार आहे. आपल्याकडून त्यानं चोरला म्हणून आपल्याला वाटते का त्याचं काहीच नाही, तर सगळं बुद्धाचंच आहे. लक्षात ठेवा. आपण स्तूपाला 5 वेळा ज्या प्रदक्षिणा घातलेल्या आहे, हे बुद्धाचे शारीरिक धातू आहे, त्याला आदर प्रकट केलेला आहे. ठीक आहे ना? आणि आपण त्याला वंदन करत असतो. स्वतः भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली, तर त्यानं बोधी वृक्षाला हात जोडले. बघा, निसर्ग म्हणजे तथागत भगवान बुद्धाला ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली ना, तर त्या झाडाचा आभार सुद्धा मानलं. भगवान बुद्धांची अशी तुम्ही मूर्ती पाहिली असेल, तुम्हाला प्रश्न पडत असेल भगवान बुद्धाने असे हात कोणाला जोडले, तर हात कोणाला जोडले नाही, याला अंजली मुद्रा म्हणतात. स्वतः बुद्धाने बोधी वृक्षाला वंदन केलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आज तुम्हाला झाडाच्या संदर्भात ते तुम्हाला दिसते. भारतामध्ये जी समस्या चालू आहे, उष्णतेची जी लाट आहे का नाही, तर भगवान बुद्धांनी बोधी वृक्षाला वंदन केलं. आणि तुम्हाला सगळ्यात माहित आहे, जेवढं मोठं झाड जास्त असतं तेवढं ऑक्सिजन जास्त असतं. आणि पिंपळाचं झाड म्हणजे कुठल्याही, आज जे तुम्हाला उन्हाळा दिसत आहे आणि सगळीकडे उन्हाची जी लाट पसरली आहे, त्याला कारण माहित आहे का? त्याला कारण म्हणजे भगवान बुद्धांचं